प्रकरणाचा दाखला देखील त्यांनी मागच्या सुनावणीमध्ये दिलेला आहे। कोर्टाकडून त्यानंतर शरद यादव खटल्याचा दाखला देण्यात आलेला होता। तर कोर्टाने मागच्या सुनावणीमध्ये म्हटलं होतं की आम्हाला अपात्रता ठरवायची आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत सिब्बल यांचा आज युक्तिवाद आहे। जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत कपिल सिब्बल यांच्याकडून आता युक्तिवाद सध्या केला जातोय। जी फूट पडली ते विधिमंडळ पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये नाही असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सुरुवातीला म्हटलेलं आहे। आजच्या युक्तिवादामध्ये सुद्धा सिब्बल यांनी राजकीय पक्ष हा मूळ पक्ष आहे असं म्हटलेलं होतं। सगळ्यात मोठा असतो तो राजकीय पक्ष, राजकीय पक्षाचे नेते हे विधिमंडळातले नेते ठरवतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं होतं। त्या पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात सिब्बल यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। केवळ आमदारांचं बहुमत म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून मागच्या सुनावणीमध्ये करण्यात आलेला होता। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे। तर 17 फेब्रुवारीला शिंदे गटाला चिन्ह दिलं निवडणूक आयोगाने आणि 23 तारखेला अपात्रतेची याचिका आम्ही दाखल केली असा युक्तिवाद सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये केलेला होता। तोच मुद्दा त्यांनी या ठिकाणी पुढे नेलेला आहे। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं सिब्बल यांनी म्हटलं। विधिमंडळात संख्याबळ लक्षात घेऊन शिंदेंकडे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आलं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात आता त्यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। राजकीय पक्षाचे नियंत्रण हे विधिमंडळ पक्षावर असतं आणि पक्षाचा निर्णय हा आमदारांच्या बहुमतापेक्षाही वरचढ ठरू शकतो असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान निरीक्षण नोंदवलेलं होतं आणि त्यानंतर आता युक्तिवाद ज्या पद्धतीनं केला जातोय निवडणूक आयोगासंदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बजावला। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं कपिल सिब्बल या युक्तिवादादरम्यान बोलतायत। कपिल सिब्बल यांचा हा तिसऱ्यांदा युक्तिवाद आता सुरू आहे। याआधी 2 सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता। 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टच्या दुसऱ्या सुनावणीमध्ये सुद्धा कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। शिवसेना पक्ष, त्यानंतर चिन्ह आणि आमदार अपात्रता या तीनही मुद्द्यांवर त्यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। यामध्ये पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंकडे देताना त्यांनी अनेक उदाहरणं दिली। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला असं कपिल सिब्बल म्हणतात। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं कपिल सिब्बल या युक्तिवादाच्या दरम्यान म्हणतात आणि जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षामध्ये राजकीय पक्षात नाही। निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत सिब्बल यांचा हा युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। मागच्या सुनावणीतही 17 फेब्रुवारीला इलेक्शन कमिशननं शिंदे गटाला चिन्ह दिलं आणि 23 तारखेला अपात्रतेची याचिका आम्ही दाखल केली असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तसंच आमचा पक्ष आणि चिन्ह घेतला आणि सरकार बनवलं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला होता। तोच मुद्दा आता त्यांनी पुढे या ठिकाणी नेलेला आहे। अपात्रतेचा निर्णय त्याच वेळेला घ्यायला हवा होता असंही त्यांनी म्हटलं। पत्रामध्ये सावंत, गुलाबरावांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पत्रामध्ये सावंत आणि गुलाबरावांनी विरोधी भूमिका घेतल्याचा उल्लेख आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलेलं होतं असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। तिसऱ्यांदा ही सुनावणी होत आहे। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन नंतर व्हीप बदलला असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। 1 जुलैला अनिल देसाईंनी आयोगाकडे पत्र दिलेलं होतं। कपिल सिब्बल यांच्याकडून हा युक्तिवाद सुरू आहे। एक मुद्दे त्यांच्याकडून या ठिकाणी मांडले जात आहेत। पत्रामध्ये तानाजी सावंत, गुलाबरावांची विरोधी भूमिका असा उल्लेख आहे असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण पाहतो। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील सादर केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात सिब्बल यांचा हा युक्तिवाद। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये तानाजी सावंत, गुलाबरावांची विरोधी भूमिका आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला असं सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान म्हटलंय। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार
त्या संदर्भात सुद्धा बोललं जातंय। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील या ठिकाणी सादर केलेली आहे। आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागामध्ये असं सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील कोर्टामध्ये सादर केलेली आहे। आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं